तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि ब्रेक नंतर झिरो मध्ये आपलं पुन्हा स्वागत. मंडळी, आता चर्चा करूयात महायुती सरकार समोरच्या आणखी एका मोठ्या राजकीय आव्हानाची. आव्हान म्हणाल तर जालन्याच्या अंतरवाली सराटीतून आहे, पण प्रत्यक्ष विचार केला तर हे आव्हान प्रत्येक मतदारसंघात आता उभं ठाकलंय आणि त्याला कारण आहे मनोज जरांगे पाटील. मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याचे मुख्य आंदोलन. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जरांगे पाटलांनी सुरू केलेलं आंदोलन हे वेगवेगळ्या स्वरूपात का होईना आजही सुरू आहे. त्यात त्यांनी केलेली उपोषणं, मोर्चे, सभा आणि नुकताच पार पडलेला त्यांचा नारायणगडावरचा दसरा मेळावा याचाही समावेश आहे. बरं, आम्ही हे का सांगतोय तर त्याचं कारण आहे 20 नोव्हेंबरला येणारी विधानसभेची निवडणूक आणि त्यात मनोज जरांगेंची संभाव्य भूमिका. आता तुम्ही म्हणाल की जरांगे पाटलांचा ना पक्ष ना त्यांनी कोणत्या आघाडीत जाण्याची घोषणा केली आहे, मग त्यांच्या भूमिकेचा विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार? मंडळी, जर असा तुमच्या मनात प्रश्न पडला असेल ना तर फक्त 3 महिने मागे जा. तसं केलं की तुम्हालाच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि ते आहे लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातला निकाल. मनोज जरांगे फॅक्टरमुळे भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रात आणि प्रामुख्यानं मराठवाड्यात मोठा फटका बसला होता. एकट्या भाजपच्या खासदारांची संख्या ही 2 अंकीवरून 1 अंकी झाली आणि आताही मनोज जरांगेंची भूमिका पाहिली तर लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होते की काय असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांच्या मनात उपस्थित होतोय. कारण मनोज जरांगे यांनी केलेली घोषणा, ती घोषणा काय आहे तर मनोज जरांगे पाटील उद्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या भेटीगाठी घेणार आहेत आणि त्यानंतर 4 दिवसांनी म्हणजे 20 ऑक्टोबरला आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की लोकसभेप्रमाणे फक्त सरकार विरोधात आवाज उठवायचा याचा निर्णय ते जाहीर करणार आहेत. बरं, जरांगे पाटलांनी ही घोषणा करण्याआधीच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक आवाहन केलं होतं, पण त्याच आवाहनावर उत्तर देत असताना मनोज जरांगेंनी आपलं फेवरेट टार्गेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुन्हा निशाणा बनवलं. कसं, तुम्हीच बघा. मनोज जरांगे पाटील यांनी हा विचार केला पाहिजे की महायुतीने काय काय दिलंय आणि आमच्या पोरांचं वाटलं केलं की आमचा फायदा आहे का? 1 लाख तरुणांना उद्योजक बनवलं. 1.5 लाख पोरांवर केसेस केला. खूप फडणवीस साहेबांनी चांगला फायदा केला आमचा. देव आज ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळत आहेत. मराठ्यांच्या आंदोलनापुढे ओबीसीच्या आंदोलन बसवले. देवेंद्र फडणवीस हे आमचा फायदा आहे का? राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत आणि ते फक्त टार्गेट देवेंद्रजींना करताय. आरक्षण देऊ शकतात मराठ्याला तर फक्त शिंदे साहेब. मंडळी, ही जुगलबंदी आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोतच, पण त्याआधी पाहूयात मनोज जरांगेंसंदर्भातला आम्ही विचारलेला दुसरा प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न होता, विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघात मनोज जरांगेंनी उमेदवार उभे केले तर कुणाला फटका बसेल, महायुती की महाविकास आघाडी? मंडळी, आता आपण मनोज जरांगेंच्या वक्तव्यांसह राज्य सरकारच्या भूमिकेचं विश्लेषण करूयात. महायुती सरकारच्या 3 प्रमुख नेत्यांनी आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात राज्य सरकारच्या मागील 2.5 वर्षांच्या कारभाराचा लेखाजोखा मांडण्यात आला. विरोधकांवर टीका झाली, मग प्रश्नोत्तराला सुरुवात झाली. आता महायुतीची पत्रकार परिषद असेल तर मनोज जरांगेंसंदर्भात प्रश्न येणारच आणि झालंही तसंच. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अगदी सविस्तर उत्तर दिलं. इतकंच नाही तर गेल्या 2.5 वर्षात मराठा समाजासाठी राज्य सरकारनं केलेल्या कामांचा पाढा त्यांनी वाचून दाखवला. इतक्यावरच न थांबता मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांनाच एक आवाहन केलं. इकडे महायुतीची पत्रकार परिषद संपली आणि तिकडे मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद सुरू झाली. मराठा आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करत असतानाच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला उत्तरही दिलं. पण आजही त्यांच्या निशाण्यावर फक्त देवेंद्र फडणवीसच होते. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले, पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की महायुतीने काय काय दिलंय. उसारती दिलंय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 1 लाख तरुणांना उद्योजक बनवलं. अरे, ज्यांनी काहीच केलं नाही, ज्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर केला,
मराठा समाजाला वंचित ठेवलं, त्यांच्याबद्दल जरूर त्यांनी या निवडणुकीमध्ये विचार केला पाहिजे. देणारा कोण आणि आम्हाला फसवणारा कोण. 1.5 लाख पोरावर केसेस केला. खूप फडणवीस साहेबांनी चांगला फायदा केला आमचा. तो नॉन क्रिमिनल निघाणात पोरांच्या आपल्या आमच्या ही एक खूप छान फायदा केला त्यांनी. फुकट केसेस लय मोठ्या केल्या. ह्यो फायदाच आहे का? देवेंद्र फडणवीसांनी आमच्या सगळ्या सोयीची अंमलबजावणी होऊ दिली नाही. ह्यो फायदा आहे का? सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, हैदराबादचं गॅजेट फडणवीस साहेबांनी लागून होऊ दिलं नाही. ह्यो काय आमचा फायदा आहे का? आम्हाला महाविकास आघाडीकडून लिहून आणा म्हणले आणि आता 15 जाती ओबीसीच्या आरक्षणात घातल्या आणि आमच्या पोरांचं वाटोळं केलं. ही आमचा फायदा आहे का? परत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत असताना मनोज जरांगे पाटलांनी एक मोठं वक्तव्यही केलं. आपण तेही पाहूया काय म्हणतात. आरक्षण देऊ शकतात मराठ्याला तर फक्त शिंदे साहेब. तेवढाच धाडशी माणूस आहे की मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो. म्हणतोच ना मी रोज, पण दिलंच नाही तुम्ही. तो शब्द तुम्ही खरा करून दाखवलाच नाही किंवा तुम्हाला खरा करून दिला नाही. आम्ही म्हणतच होतो की शिंदे साहेबच आरक्षण देऊ शकतात, बाकी कोणी नाही. आणि आजही मराठा समाजात त्या शब्दावरती तुमच्याविषयी चांगली प्रतिमा होती. पण आता तुम्हाला कोण काम करून देत नाही आम्हाला माहितच नाही. मंडळी, मनोज जरांगेंची दोन्ही वक्तव्य नीट ऐकलीत ना? एकीकडे मराठा आरक्षणावरून त्यांचा एकनाथ शिंदेंवर असलेला प्रचंड विश्वास दिसतोय, पण त्याच वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर त्यांचा रागही उघडपणे दिसतोय. बरं, मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही मनोज जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट केलंय, त्यामुळे भाजपमधून उत्तरं यायला सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सरकारचे प्रमुख एकनाथ शिंदे असताना मनोज जरांगे पाटील फडणवीसांना का टार्गेट करतात, असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी विचारलाय. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. मला हे समजत नाही, राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत आणि ते फक्त टार्गेट देवेंद्रजींना करतायत, फक्त भाजपला करतायत. मला हे कारण समजत नाही त्यांचं. म्हणजे काय, मला हे न उलगडणारं कोड आहे. म्हणजे ते मुख्यमंत्र्यांना विचारत नाही, फक्त भाजपला विचारतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ते का असं बोलतायत. भाजपला सुपडा साप, भाजपचा सुपडा साप, देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साप. मला वाटतं असं टार्गेट केल्यासारखं तुम्ही का बोलतात? कशामुळे बोलता तुम्ही? तुम्ही सरकार म्हणून बोललं पाहिजे, पण तुम्ही तसं शब्दही काढत नाहीये. तुम्हाला फक्त देवेंद्र फडणवीस आणि भाजप हेच त्या ठिकाणी दिसतंय. आता गिरीश महाजनांच्या या मुद्द्याला जरांगे पाटील काय उत्तर देणार हे लवकरच कळेल. पण आता बातमी जरांगेंच्या एका भेटीची. मनोज जरांगे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीचा एक फोटो 2 दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. मग राजकीय चर्चांचं वादळ थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच शांत केलं. पाहूयात ते काय म्हणतायत. एक आंदोलक म्हणून मी त्यांची भेट घेतली नाही. या आंदोलनामध्ये त्यांचे माझे जे काही मैत्रीचे संबंध आले, राजकारणाच्या पलीकडचे संबंध आले, ते ऑन दी वे ते होते. आणि म्हणून रात्री उशिरा मी त्यांना भेटलो. त्याचा फोटो तुम्ही टाकला, नाकारायचं कशाला. परंतु त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही नक्की काय केलं आहे मनोजजींच्या मागणीवरनं ही गप्पा टप्पामधनं चर्चा झाली, पण त्याच्यातनं राजकीय कन्क्लुजनपर्यंत आपण जाऊ नये ही माझी विनंती आहे. आणि मंडळी, आता आपली पुन्हा वेळ झाली आहे ती मीडिया सेंटरला जाण्याची. कारण आपल्या प्रेक्षकांनी आपल्या दुसऱ्या प्रश्नावर काय कौल दिलाय, काय प्रतिक्रिया दिल्यात ते पाहण्याची. आजचा प्रश्न होता, विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघात मनोज जरांगेंनी उमेदवार उभे केले तर कुणाला फटका बसेल, महायुती की महाविकास आघाडी? हा आपला प्रश्न होता. त्यावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात ते आपण आधी पाहूयात. यूट्यूबवर BJ1710 म्हणतायत, जरांगे उमेदवार उभे करणारच नाहीत, काकांचा तसा आदेश नाही. सुभाष सानप म्हणतायत, मनोज जरांगे यांनी 288 उमेदवार उभे केले तर मवियालाच फटका बसू शकतो, पण सध्या तरी मनोज जरांगे आपले उमेदवार उभे करणार नाहीत असंच वाटतंय. यूट्यूबवर संध्या परब म्हणतायत, जरांगेंनी उमेदवार उभे केले तर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल एवढं निश्चित.
जरांगे हा आंदोलनजीवी प्राणी आहे हे मराठा समाजाला कळून चुकलंय. रतन यूट्यूबवर म्हणतायत उमेदवार उभे करू नये. जे उमेदवार मराठा आरक्षणासाठी संघर्ष करतील त्या उमेदवारांना पाठिंबा दिला पाहिजे. यूट्यूबवर भाऊसाहेब दबके म्हणतायत मनोज जरांगे पाटील यांची ताकद निवडणुकीनंतर समजेल. महाराष्ट्र म्हणजे हरियाणा नाही हे दाखवून दिलं जाईल. यूट्यूबवरच अनिता जायभये म्हणतायत मनोज जरांगे हेच महाविकास आघाडीचे आहेत. एक्सवर वीरा म्हणतायत उमेदवार बघून मतदान करतात. जातीच्या आधारावर मतदान करण्याचे दिवस कधीच गेले. आणि महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता पाहूयात यावरती कौल काय आलाय आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. मंडळी, युट्यूबचा कौल हा आणखी बदलताना दिसेल आपल्याला, कारण मतं आली आहेत 1.5 लाख आणि त्या 1.5 लाख मतांनंतर कौल चित्र थोडं बदलतंय. महायुतीला फटका बसेल असं 69% नागरिक म्हणतायत आणि 31% नागरिक म्हणतायत महाविकास आघाडीला फटका बसेल. केवळ 3 तासांमध्ये एबीपी माझाच्या या 0 ओव्हरमधल्या दुसऱ्या प्रश्नाला 1.5 लाख प्रेक्षकांनी आपला कौल नोंदवलेला आहे. एक्सवरचा कौल आपण पाहतोय. कुणाला फटका बसेल तर महायुतीला फटका बसेल असं 63% प्रेक्षक म्हणतायत आणि 37% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडीला. इंस्टाग्रामवर चा कौल आपण पाहतोय. 67% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला फटका बसेल, 33% म्हणतायत महाविकास आघाडीला फटका बसेल. आणि फेसबुकवर 59% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला फटका बसेल आणि 41% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडीला फटका बसेल. मंडळी, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भूमिका ही आगामी विधानसभेच्या निवडणुकीत अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. त्यांनी या निवडणुकीत उमेदवार उभे केले तर सर्वच उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो. मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाही ही जरांगेंची स्पष्ट भूमिका आहे आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्या मुद्द्याचा मराठवाड्यात जोरदार फटका बसला होता. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 8 पैकी केवळ 1च जागा महायुतीला जिंकता आली होती. त्यामुळे जरांगेंनी उमेदवार उभे करण्याची किंवा विशिष्ट एखाद्या पक्षाचे उमेदवार पाडण्याची भूमिका घेतली तर महायुतीला त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे महायुतीला जरांगेंची चिंता सतावते. त्या तुलनेत महाविकास आघाडी कमी चिंतेत आहे आणि त्याचं कारण म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांवर जरांगे अजिबात टीका करत नाहीत. त्यांचा रोख हा प्रामुख्यानं सत्ताधारी महायुतीकडे असतो आणि त्यातही देवेंद्र फडणवीसांवर जरा जास्तच. पण त्यांच्या या भूमिकेतही कधीकधी विसंगती आढळते. मराठा आरक्षण देण्याची एकनाथ शिंदेंची खूप इच्छा आहे, पण फडणवीस त्यांना तसं करू देत नाहीत असा दावा जरांगेंनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे शब्द बदलले. या राज्यात मराठा आरक्षण कुणी देऊ शकत असेल तर ते केवळ एकनाथ शिंदेच देऊ शकतात असं जरांगे यांनी म्हटलंय. त्यामुळे जरांगे नेमकं काय करतील याचा अंदाज सध्या तरी बांधता येत नाही. पण लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात त्यांनी तसं केलं नाही आणि म्हणूनच जरांगे आगामी विधानसभा निवडणुकीत काय करतात, आपले उमेदवार उभे करतात की महायुती विरोधात भूमिका घेतात, यावर आगामी विधानसभा निवडणुकीची समीकरणं ही अवलंबून असणार आहे. मंडळी, 0 ओव्हरच्या आजच्या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे आणखी एका ब्रेकची आणि ब्रेकनंतर आपण जाणार आहोत श्रीनगरला आजच्या शपथविधीविषयी जाणून घेण्यासाठी. पाहत रहा एबीपी.